नमस्कार मित्रांनो, मागील भागात आपण सिटी पॅलेसला भेट दिली होती। या भागात आपण सिटी पॅलेस जवळ असणाऱ्या प्रसिद्ध लेक पिचोलामध्ये बोट राईड करणार आहोत व या लेकमधील एका बेटावर वसलेल्या प्रसिद्ध जगमंदिर पॅलेसला भेट देणार आहोत। या ठिकाणी पार्किंग परिसर आहे। समोर सिटी पॅलेस कॉम्प्लेक्समधील पॅलेस दिसत आहेत व आपला तिरंगा डौलाने फडकत आहे। या बोट राईड व जगमंदिर पॅलेसला भेट देण्यासाठी आपण तिकिटे शीतलामाता गेट व बडीपोल येथे काढू शकता। सुट्ट्यांचा हंगाम असल्याने बऱ्यापैकी गर्दी आहे व येथील प्रतीक्षालय सुद्धा पूर्णपणे भरून गेलेले आहे। जगमंदिर पॅलेसला जाण्यासाठी आपल्याला या रामेश्वर घाट येथे बोर्डिंग पॉईंटवर यावे लागते। या ठिकाणावरून आपल्याला जगमंदिर पॅलेसला जाण्यासाठी बोट सुविधा उपलब्ध आहे। आपण तिकिटे चेक करून बोटमध्ये बसलो आहोत। जगमंदिर पॅलेसला भेट देण्यासाठी बोट सुविधा उन्हाळ्यात सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत व दुसऱ्या सत्रात 6 वाजेपर्यंत चालू असते व हिवाळ्यात सकाळी 10 ते दुपारी 2 व दुसऱ्या सत्रात 5 वाजेपर्यंत चालू असते। उजव्या बाजूला आपल्याला सिटी पॅलेस परिसराचे सुंदर दृश्य दिसत आहे। जगमंदिर पॅलेसला भेट देण्यासाठी बोट राईड व पॅलेस प्रवेशासह सकाळ सत्रात प्रौढांसाठी 600 रुपये व लहान मुलांसाठी 300 रुपये व संध्याकाळच्या सत्रात प्रौढांसाठी 800 रुपये व लहान मुलांसाठी 450 रुपये शुल्क आहे। डावीकडे जी पांढऱ्या रंगाची इमारत आहे ते जगनिवास पॅलेस आहे, जेथे सध्या ताज लेक पॅलेस हे पंचतारांकित हॉटेल आहे। या पिचोला लेकभोवती खूप साऱ्या ऐतिहासिक वास्तू आहेत व त्या वास्तूंजवळ वेगवेगळे घाट आहेत। हा पार्वती विलास नावाचा घाट आहे। या घाटाचे नाव रूप घाट आहे व त्याला लागूनच पिपली घाट आहे। येथे डावीकडे लेकमध्ये एक छोटी महालासारखी इमारत आहे। उजवीकडे गणगौर नावाचा घाट आहे। हा घाट खूप प्रसिद्ध आहे। विविध उत्सव व कार्यक्रम येथे होतात। आता आपल्या बोटीने वळण घेतले असून आपण जगमंदिर पॅलेसच्या दिशेने निघालो आहोत। या पिचोला लेकबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात। हे मानवनिर्मित लेक आहे। हे लेक 1362 साली स्थानिक बंजारा सरदारांनी महाराणा लाखा यांच्या कारकिर्दीत बांधले। याचा उपयोग गावातील धान्य एका भागातून दुसऱ्या भागात नेण्यासाठी होत असे। या तलावाच्या बाजूला पिशोली नावाचे गाव होते। त्या गावाच्या नावावरून या तलावास पिचोला झील असे नाव देण्यात आले होते।
पुढे 16व्या शतकात महाराणा उदयसिंगजी द्वितीय यांच्या काळात या तलावाचा विस्तार करण्यात आला। त्यांना या तलावाचे स्थान व रचना सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची वाटली व त्यांनी या लेकजवळ सिटी पॅलेसची निर्मिती केली व सभोवताली उदयपूर शहर वसवले। या लेकची कमाल लांबी 4 किलोमीटर तर रुंदी 3 किलोमीटर आहे। सरासरी खोली 4.32 मीटर असून कमाल खोली 8.5 मीटर आहे। आपल्याला लेकमधून सिटी पॅलेस व इतर ऐतिहासिक वास्तू व मंदिरे दिसत आहेत। हे दृश्य खूप सुंदर आहे। हा उजवीकडे अंबराई नावाचा घाट आहे। समोर दूरवर आपल्याला ओबेरॉय उदयविलास नावाचे पंचतारांकित हॉटेल दिसत आहे। पलीकडे डोंगरावर जी वास्तू दिसत आहे ती सज्जनगड पॅलेस म्हणजेच मान्सून पॅलेस आहे। हा जो जगनिवास पॅलेस आहे हा महाराणा जगजीत सिंग द्वितीय यांच्या काळात बांधला होता। हा रॉयल फॅमिलीसाठी उन्हाळी विश्रांतीचे ठिकाण म्हणून वापरले जात असे। पुढे 1963 मध्ये महाराणा भागवतसिंगजी यांनी त्याचे रूपांतर हेरिटेज हॉटेलमध्ये केले। या महालासाठी संगमरवरी दगड वापरण्यात आला आहे जो राजनगर नावाच्या 66 किलोमीटर दूर ठिकाणावरून आणला होता। या ठिकाणी जेम्स बॉन्डच्या ऑक्टोपसी चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते। दूरवर डोंगरावर कर्णी मातेचे मंदिर दिसत आहे। समोर आपल्याला जे बेट दिसत आहे ते जगमंदिर बेट आहे व त्यावर जगमंदिर पॅलेस उभा आहे। समोर बोटिंगसाठी ड्रॉपिंग पॉइंट आहे। पॅलेसच्या दर्शनी भागामध्ये सुंदर कमानी व हत्ती कोरलेले आहेत।
या भागात आपण बोटीने जगमंदिर पॅलेसपर्यंत प्रवास केला आहे. पुढील भागात आपण जगमंदिर पॅलेस फिरणार आहोत. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. चला देशाटनाला.